मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट, तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। अहिल्यानगरच्या पवित्र मातीला आज एक ऐतिहासिक आणि हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळालाय। ज्ञानेश्वरी रूपात नेवासा येथून प्रस्थान केलेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे अहिल्यानगरमध्ये आगमन झालं आणि याच दिवशी अहिल्यानगरमध्येच त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरकडे प्रस्थान झालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी ही रविवारी संध्याकाळी अहिल्यानगर इथे दाखल झाली आहे। या पालखीचा अहिल्यानगरमध्ये 2 दिवस मुक्काम असतो। निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा इथेच साजरा होतो आणि त्यानंतर दोनही संत बंधूंच्या पालख्यांची झालेली ही भेट म्हणजे भक्ती, प्रेम आणि भावनेचा अद्वितीय असा संगम ठरलाय। मार्केट यार्ड या ठिकाणी दोनही पालखी सोहळ्यामधील पादुकांची एकाच पालखीमधनं मिरवणूक काढण्यात आली आहे। दर्शनासाठी नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली। संत ज्ञानेश्वर माऊली हे ज्यांनी नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथरचना केली, त्यांच्या कर्मभूमीवरनं सुरू झालेला हा पहिलाच पालखी सोहळा असल्यामुळे भक्तांमध्ये वेगळाच उत्साह दिसून आलाय आणि आज त्याच नगरीमध्ये त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीशी झालेली ही विलक्षण भेट जणू साक्षात दोनही संत बंधू एकत्र आले आहेत अशी अनुभूती हजारो वारकऱ्यांसह भाविकांनी घेतली आहे। ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषानं अहिल्यानगरी दुमदुमून गेली। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊली माऊलीच्या जयघोषात ही ऐतिहासिक भेट घडून आली आहे। या भेटीनं भक्तांचं हृदय भरून आलं, कारण ही होती फक्त 2 पालख्यांची नव्हे तर 2 संत बंधूंच्या आत्म्यांची पवित्र भेट। गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वरी रूपानं असलेले ज्ञानोबराय यांच्या भेटीचा भूतपूर्व सोहळा नुकताच पार पडलेला आहे। अतिशय योगायोग म्हणावं लागेल की श्री निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी उत्सव आणि त्या प्रसंगी ज्ञानेश्वरी रूपानं पालखीत असलेले ज्ञानोबराय यांची भेट आत्ताच झालेली आहे। वारकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला दिसून येतं। आज हा सुवर्ण योगायोग आपल्याला दिसून येतो की श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा हा समाधी उत्सव आणि त्या प्रसंगी ज्ञानेश्वरी ग्रंथ रूपानं असलेले ज्ञानेश्वर महाराज या पालखीसोबत आलेले त्यांची ही भेट आज झालेली आहे। हा मोठा योगायोग आपल्याला दिसून येत आहे। त्याच अंतरावर म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांच्या मुक्कामापासून अगदी थोड्या अंतरावरतीच ज्ञानेश्वरी रूपानं असलेले ज्ञानोबराय यांच्या पालखीचा मुक्काम आहे। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।